धाराशिव पूर्वीचं नाव म्हणजे उस्मानाबाद, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी हा एक जिल्हा. मराठवाडा विभागामध्ये जे 8 जिल्हे येतात त्यापैकी एक महत्त्वाचा जिल्हा. सध्या जरी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असली तरी जिल्ह्याचा इतिहास मात्र फार मोठा आहे. याच जिल्ह्यामध्ये सध्या पोरांचे जे उद्योग सुरू आहेत त्यामुळे हा व्हिडिओ करणं प्रचंड गरजेचं वाटलं. घाबरू नका, काही वाईट गोष्टी सांगणार नाहीयेत. ज्या आहेत त्या चांगल्याच गोष्टी आहेत, परंतु त्यांना अधिक चांगलं कसं करता येईल, त्याला फायनान्सची जोड कशी देता येईल यावर या व्हिडिओमध्ये आम्ही फोकस ठेवणार आहोत. परंतु त्यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील आणि अखंड महाराष्ट्रातील जे हे व्हिडिओ पाहतायत त्यांनी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, कारण विषय नुसता एका जिल्ह्याचा नसून संबंध महाराष्ट्र राज्याचा आहे. 2005 साली यूट्यूब, 2006 साली फेसबुक आणि ट्विटर, तर 2010 साली इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. भारतामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अतिशय जोमाने फोफावले. त्यामध्ये सप्टेंबर 2016 साली जिओचा उदय झाला आणि इंटरनेट महाराष्ट्रातील घराघरामध्ये जाऊन पोहोचले. यामध्ये महाराष्ट्रातील कोणताच जिल्हा पिछाडीवर नव्हता. याच काळामध्ये धाराशिवमध्ये घराघरामध्ये फोन पोहोचला, इंटरनेट पोहोचलं. त्यात इथली जी पोरं नेत्यांच्या मागे फिरत होती त्यांनी नेत्यांच्या नावानं फेसबुक पेज वगैरे सुरू केले. अमुक आमदार फॅन पेज, तमुक नेता समर्थकांचा 1 कोटींचा ग्रुप, अशी ती पेजेस होती. यामुळे काय झालं तर नेत्यांची जी फॅन पेज होती ती पटापट वाढू लागली. त्यांना लाखामध्ये लाईक्स यायला लागले. दुसरीकडे IPLचा उदय झाला होता. तिथेही नेत्यांसारखेच क्रिकेटरची पोरं फॅन होऊ लागली होती. त्यांच्या नावाने इंस्टाग्राम, फेसबुक पेजेस बनवत होती. धाराशिवची सगळीच पोरं असं करत होती का तर नाही, पण असं करणाऱ्यांची संख्या मोठी होती. पेजेस बनवणे वगैरे गोष्टी ठीक होत्या, परंतु खरी गोम इथे नव्हती. त्या पेजेसवर टाकायला फक्त फोटो नको तर पोस्टर सुद्धा हवे होते, नाहीतर लाईक्स येत नाहीत, पेज वाढत नाहीत, हे या पोरांनी बरोबर हेरलेलं होतं. परंतु त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. त्यांच्याकडे ना PC होता ना लॅपटॉप होता. मग पोरांनी फोन मधलीच ऍप वापरून डिझाईन्स, ग्राफिक्स बनवायला सुरुवात केली. सगळ्याच नेत्यांचे फोटो अगदी पदाप्रमाणे घेऊन ही पोरं डिझाईन बनवायला लागली आणि फॅन पेजवर टाकू लागली. यामधून त्यांना 1 रुपया सुद्धा मिळत नव्हता, परंतु नुसती मजा म्हणून त्यांनी हे सुरू केलं. चलाख नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी हे बरोबर हेरलं आणि या पोरांना 100-200 रुपये देऊन डिझाईन बनवायला सुरुवात करायला लावली. थोडेफार पैसे मिळतात म्हणून पोरं खुश सुद्धा झाली. बाजूला IPLचे वारे वाहतच होते. पोरांनी रोहित, सचिन, विराट सारख्या सगळ्या फॅन्सची अकाउंट बनवायला सुरुवात केली. इंस्टाग्रामवर विराटचा पंखा, रोहितचा समर्थक असे अकाउंट आपल्याला दिसू लागले. 20-25 रुपयामध्ये फॅन्टसी गेमच्या ऍपच्या स्टोरी लोक पोस्ट करू लागले. फॅन्टसी गेमच्या कंपन्या मात्र करोडोमध्ये कमवत असताना या पोरांना शेकड्यात सुद्धा पैसे मिळत नव्हते. हीच पोरं पेजला लाईक्स यावेत, अकाउंट्सला फॉलोअर्स यावेत म्हणून रात्रीचा दिवस करू लागली. फोनवर नवीन ऍप शोधू लागली, डिझाईन करू लागली, एडिटिंग शिकू लागली आणि धाराशिवच्या चौकामध्ये पोरं बॅनर बनवू लागली. गरज असेल तर तिथे फोन मधील ऍप वापरून व्हिडिओ सुद्धा एडिट करून देऊ लागली. पण यामध्ये त्यांचा काहीच फायदा होत नव्हता. आजही अनेकांना यातून काही मिळत नाही. धाराशिवची सगळीच पोरं डिझाईन, एडिटिंग किंवा कंटेंट मध्ये आहेत असं या व्हिडिओमध्ये आम्हाला अजिबात म्हणायचं नाहीये. सगळ्याच नेत्यांनी फुकट काम करून घेतलं असंही आम्हाला म्हणायचं नाही, परंतु बरीच मुलं या क्षेत्रामध्ये काम करतात, मात्र त्यांना अर्थार्जन काही होताना दिसत नाही. त्यासाठी हा विषय ऍड्रेस करणं आम्हाला गरजेचं वाटलं. भारतामध्ये गेली 10-12 वर्ष सोशल मीडिया जोरात वाढत होता. कंपन्यांना सोशल मीडिया प्रेझेन्स हवा होता. क्रिकेटर म्हणा, राजकारणी, सेलिब्रिटी सगळ्यांनाच आपले सोशल मीडियाचे पेजेस चांगले वाढताना दिसायला पाहिजे होते. तिथे तुफान एंगेजमेंट हवी होती. यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजायला ते तयार होते. पुण्या मुंबईमध्ये यासाठी मोठमोठ्या एजन्सी जन्माला येत होत्या. कंटेंट पासून ते व्हिडिओ पर्यंत सगळं काही सेलिब्रिटींसाठी या एजन्सी मॅनेज करत होत्या. यासाठी ग्राफिक्स डिझायनर, व्हिडिओ एडिटर, स्क्रिप्ट रायटर सारख्या जागा भरल्या जात होत्या, परंतु या सगळ्या मध्ये आपली धाराशिवची पोरं कुठेच नव्हती. ती अजूनही एकतर फुकट नाही ते 150 रुपये घेऊन नेत्यांसाठी, समर्थक लोकांसाठी, पेजेस साठी खपत होती. कोणतंही नवीन स्किल आत्मसात करत नव्हती. नेत्यानं 1 फोटो बरोबर काढला की खुश होत होती. सोशल मीडियावर तो फोटो टाकून वाहवा मिळवत होती. सगळेच नेते असे फुकटामध्ये काम करून घेत होते असं बिलकुल नाही, परंतु बहुतांश लोक असेच होते. बाकी दुसरीकडची पोरं पटापट व्हिज्युअल्सचे स्किल आत्मसात करत होती आणि पुढे जात होती. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवत होती. टॅलेंट असून सुद्धा माहिती नसल्यामुळे धाराशिवकरांना हे पैशाचं किंवा करिअरचं गणित जमत नव्हतं. 2024 पर्यंत डिजिटल सेक्टरमध्ये 9 लाख नोकऱ्या निर्माण होत असताना फक्त त्या लाईक्स आणि फॉलोअर्स मध्ये अडकून ही पोरं पुढे जात नव्हती. बरं, टॅलेंट भल्या कंपन्यांना आपल्या क्लायंटच्या पेजला 1 लाख फॉलोअर्स आणायला लाखो खर्च करायला लागत होते. तिथे ही पोरं फक्त डिझाईन आणि कंटेंटवर 4-5 लाख लाईक्स, फॉलोअर्स आणत होती. म्हणजे कोणत्याच पातळीवर ही पोरं मागे नव्हती. फक्त एक दिशा मिळणं गरजेचं होतं. त्यातून ज्यांना ती दिशा मिळाली त्यांनी एकतर बिझनेस सुरू केला, नाहीतर पुण्या मुंबईचा रस्ता धरला. आजही पुण्यामध्ये व्हिज्युअल एडिटिंग क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त एम्प्लॉई हे धाराशिव जिल्ह्याचे आहेत.
तर काळ आता बदललाय मित्रांनो. आपण फक्त फोटोशॉप किंवा प्रीमियर प्रो किंवा इलस्ट्रेटर पर्यंत राहिलेलो नाही आहोत. धाराशिवच्या पोरांनी सुद्धा आता बदललं पाहिजे. जर त्यांना कंटेंट डिझाईन किंवा एडिटिंग मध्ये आवड असेल तर त्यासाठी लागणारी स्किल्स त्यांनी आत्मसात केली पाहिजेत. पैसे खर्च करायची ऐपत नसेल तर YouTube वरनं गोष्टी शिकल्या पाहिजेत. AI टूल्स म्हणजे नक्की काय, त्याचा आपल्या कामामध्ये कसा वापर करता येईल यासाठी लक्ष दिलं पाहिजे. उगीच लोकांची फुकटची पेजेस चालवण्यापेक्षा योग्य शिक्षण घ्या, चांगले स्किल्स आत्मसात करा आणि मग पुढचा प्रवास करा. यासाठी काय करता येईल तर धाराशिवमध्ये 10वी-12वी नंतर अनेक पोरे या डिझाईन पायी शिक्षण सोडतात. परंतु या क्षेत्रामध्ये जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा होतो. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्या समजत जातात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता 5 असे मुद्दे पाहू जिथे धाराशिवच्या पोरांनी पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. पहिला मुद्दा, जर तुम्हाला याच क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा या इंडस्ट्रीमध्ये कोणते ट्रेंड चालू आहेत ते लक्षात घ्या. तुमच्याकडे ते स्किल्स आहेत का याचा विचार करा. जर तुमच्याकडे ते स्किल्स नसतील तर ते आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करा. आत्मसात करा यासाठी अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, त्याचा वापर करा. दुसरा, तुम्ही सध्या जे पैसे कमावतायत त्यातून ऍटलिस्ट योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा. किती दिवस तुम्ही मोबाईलवर डिझाईन करत राहणार, त्यापेक्षा हळूहळू पैसे साठवत जा, गुंतवत जा. चांगले PC घ्या, चांगले सॉफ्टवेअर विकत घ्या. तिसरा मुद्दा म्हणजे नेते राजकारणी यांची फुकटामध्ये डिझाईन बनवून देणं बंद करा. कामाचा योग्य मोबदला मागायला सुरुवात करा. योग्य मोबदला मिळत नसेल तर त्या लोकांसोबत काम करणं सोडून द्या. चौथा मुद्दा म्हणजे तुमचं नेटवर्क वाढवा. पुण्या मुंबईमधील एजन्सी या लोकांबरोबर ओळखी वाढवा. त्यातून तुम्हाला फ्रीलान्सिंगची कामं मिळतील. आता फ्रीलान्स म्हणजे काय, तर एखाद्याचं काम आपण आपल्या घरी बसून करून देणं. त्यासाठी कुणाकडेही नोकरी करायची गरज नसते. जास्तीत जास्त लोकांना भेटत राहा. पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तुमच्या कामाचे पोर्टफोलिओ बनवा. ते डिजिटल मीडिया एजन्सी, सोशल मीडिया अनालिस्ट यांना पाठवत राहा. तुम्ही कुठून आहात, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे यापेक्षाही तुमचं काम बोललं पाहिजे. तुम्हाला नोकरी करायची असेल तर स्किल वाढवून नोकरीला अप्लाय करत जा. जर तुम्हाला धाराशिवमध्येच राहून जर बाहेरची कामं करायची असेल तर फ्रीलान्सर बना. त्यासाठी नेटवर्किंग होणं खूप गरजेचं आहे. तसेच जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात करा. सगळ्या गोष्टींसाठी पुणे मुंबईची वाट धरायची अजिबात गरज नाही, परंतु जेव्हा गरज वाटेल तेव्हा मात्र ते नक्की करा. प्रोफेशनल बना, प्रोफेशनली व्यवहार करा. ईमेल, कोटेशन, डिजिटल सर्व्हिसेस सगळं शिकून घ्या. बेसिक कम्युनिकेशन शिकून घ्या. व्हॅल्यू फॉर मनी काम करायला शिका. आता कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर फक्त आजचं भागतंय म्हणून काम करणं बंद करा. तुम्ही नेते मोठे व्हावेत म्हणून जन्माला आलेल्या नाहीत हे लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःला मोठं व्हायचंय हे लक्षात ठेवा. करिअरचा लांबचा विचार करा. उगीच इंस्टाग्रामवर 50-100 रुपयांना फॅन्टसी गेम, रमी यांच्या जाहिराती घेणं बंद करा. त्यापेक्षा ब्रँड कोलॅबोरेशन, ब्रँड इंटिग्रेशन शिका. तुम्हाला फॅन्टसी गेम किंवा रमीवाले गंडवतात हे सुद्धा लक्षात घ्या. अर्धवट शिक्षण सोडू नका, शिक्षण पूर्ण करा. तुम्हाला डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर स्किल बेस्ड कोर्सेस तुम्ही शिकले पाहिजेत, ते पूर्ण केले पाहिजेत. दररोज नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करत राहा. बाकी धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे. इथली सगळीच मुलं डिजिटल क्षेत्रात काम करत नाहीत, परंतु जी आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आम्ही बनवला होता. शेवटी करिअर हा परत अर्थ विषयाशी जोडला जाणारा टॉपिक आहे आणि आम्हाला तो सिरियसली ऍड्रेस करावा असा वाटला म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवलाय. आता याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमच्या हातात आहे. बाकी फक्त धाराशिव नाही तर तुमच्याही आजूबाजूला असं कुणी असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ही गोष्ट एका जिल्ह्याची नसून अख्ख्या राज्याची आहे. पैसा पाणीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.